मग बघू नकोस. तुम्हीच कारणीभूत आहात या सगळ्याला. आणि मग तुम्हीच स्केप्टिकली बोलताय. या अशा परिस्थितीतही तुमचं ते टोमणे मारणं वाकडं बोलणं चालतच नाहीये. काय वाकडं बोललो मी? तुला सरळ सांगितलं बघवत नाही तर बघू नकोस. ओके बाबा, आईचं ऑपरेशन करणं गरजेचंच होतं का हो? बाळा, मलाच काय, डॉक्टरांनाही कल्पना नव्हती हे असं होईल अशी. मग ऑपरेशन करायचं ठरवलंच का तुम्ही? राणी, प्लीज कृपा करून अशी जाब विचारण्याच्या सुरात बोलू नकोस माझ्याशी. सॉरी. पण बाबा, मला नीट समजावून सांगा ना. खूप गोंधळून गेले हो मी. आईकडे बघितलं की घाबरायलाच होतंय. मी पण हादरून गेलो होतो ग. पण तिची आधीची ही अवस्था फार बरी नव्हती. त्यात डॉक्टर म्हणाले तिला पुन्हा पक्षाघाताचा झटका येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मी गांगरून गेलो ग. हातपायच गळाले माझे. माझा आधारच गळून पडतोय म्हणल्यावर काय करणार होतो मी? बरोबर आहे. डॉक्टर म्हणाले तो प्लाक खरवडून काढला तर तिचं आयुष्य किमान 5 वर्षांनी वाढेल. वाढलंही असेल कदाचित. पण हे असं जगणार ती जास्तीची 5 वर्ष? बाबा, या ऑपरेशन मधल्या धोक्याची कल्पना नव्हती डॉक्टरांना. तशी शक्यता आहे हे सांगितलं नाही तुम्हाला? सांगितलं. ते म्हणाले 98% शक्यता ती पूर्ण सुधारण्याची आहे. 2% शक्यता टेबलवर परत पक्षाघाताचा झटका येण्याची. आणि त्यातला 1% मी 98%च्या बाजूने कौल दिला. आणि आई 2%च्या बाजूला शिरली. आहेस ती जगा वेगळी. सगळं मान्य. आपलंच दुर्दैव. आपल्या नशिबानं दगा दिला. पण आता पुढं करायचं काय? कसं निभवायचं हो सगळं? बाळा, तुला म्हणायचे तरी काय? हे बघा बाबा, तुम्ही आता 80च्या पुढे गेला. मलाही माझ्या घरचे व्याप आहेत. अशा पेशंटचं खूप करावं लागतं. अशांसाठी म्हणजे अशा अवस्थेतल्या रुग्णांना सांभाळायला सुद्धा खूप वृद्धाश्रम कम दवाखाने निघालेत. बाबा, ते सगळी काळजी घेतात आईसारख्या अवस्थेतल्या लोकांची. सारं काही करतात. अन्न, वस्त्र, फिजिओ, औषधं, सगळं सगळं. घरची माया देतात का? काय बाबा, कसल्या अपेक्षा ठेवताय तुम्ही? माया, ममता या गोष्टी कळायच्या अवस्थेत तरी आहे काय? तिला फक्त जगवत ठेवायचंय. बाबा, ते एक्सपर्ट आहेत, डॉक्टर्स आहेत तिथे. पॅलिएटिव्ह
केअर सेंटरच असतात. काही वाटलं तर हॉस्पाईस म्हणा. व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब, गरजेप्रमाणे मेडिकेशन, सारं अगदी व्यवस्थित प्रोफेशनली सांभाळतात ते. मला येतं सगळं. काय त्या एक्सटर्नल व्हेंटिलेटर वापरणं सगळं येतं मला. इन्सुलिन द्यायला सुद्धा शिकलोय मी. शिवाय आपले डॉक्टर दिवसातनं एक तरी चक्कर मारणारच आहे. विभाला मॅनेज करण्याची सगळी जय्यत तयारी आहे माझी. बाबा, असं वाटतं आपल्याला. भावनेच्या भरात आपण ठरवतो काही बाई, पण नंतर मात्र झेपत नाही हो. बाबा, जड जाऊ लागतात गोष्टी. आपल्या इगो पायी रेटण्याचा प्रयत्न करतो आपण, पण त्यात त्या आजाराचेही हाल आणि करणाऱ्याचेही हाल. मी तिला तुझ्या त्या पॅलेटिव्ह किंवा हॉस्पाईस मध्ये ठेवणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग किमान एखादा किंवा 2 असे कायम वेळचे 24 तास अटेंडंट ठेवा. बाबा, करा घरीच सगळं, पण माणसं तरी हाताशी असू द्या ना. म्हणजे पुन्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा. अगं, ही पोटारती भाडोत्री माणसं फार दगडी काळजाची असतात. दशा दशा करतात ते अशा पेशंटची, आणि त्या पेशंटला तर काही कळतही नसतं. मग नेमकं हवंय काय तुम्हाला? बाबा, तुम्हाला कळत कसं नाहीये की तुमची कॅपॅसिटी नाही आईला सांभाळायची? का असा हट्टीपणा करताय? मी माझी कॅपॅसिटी वाढवेन, अखंड परिश्रम करेन. का माहितीये? मी विभावरीचं देणं लागतो. अखंड 50 वर्षांचं देणं. माझी निर्लस सेवा करण्याचं देणं. मला माणूस बनवण्याचं देणं. छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत कुठल्याही अटीशिवाय तिनं मला सांभाळलंय. माझा पाय मोडलेला असताना रात्रंदिवस सेवा करून मला माझ्या पायावर उभं केलंय. आणि आता अशा वेळी मी तिला सांभाळायलाच हवं ना. म्हणजे तुम्हाला परत फेड करायची तर? काही समज. मग माझं ऐका. तुम्ही आईवर लक्ष ठेवू नका, पण माणसं हाताशी असू द्या. ती व्यवस्थित कामं करतात की नाही यावर पहारा द्या. बाबा, मॅनेजमेंट तुम्ही बघा, सगळं व्यवस्थित होईल. त्यांच्याकडं सतत बघत राहणं मला जमणार नाही. पण आईकडे बघणं जमेल नाही का? फार विचित्र बोलताय बाबा तुम्ही. तुम्हाला काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? लागतील तेवढे पैसे मी देईन, त्याची काळजी करू नका. बस, फार बोललीस. तुम्हा मुलांना आम्ही मोठं केलंय हे विसरू नकोस. तुझ्या आई सकट तुझ्या सासू सासऱ्यांचा पॅलेटिव्ह केअरचा खर्च सुद्धा मी या घडीला करू शकतो.